गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे 24 डिसेंबर. सकाळचे वाजले 4:11. आपण आहे घराच्या इथं. CNG भरला होता. आपण एक गाडी खाली बसलोय आणि आता इथनं आपण निघतोय. बघूया सुरुवात कोण करते. आपल्याला पहिली राईड पडली स्वारगेटची. नंतर पडली आपल्याला एअरपोर्ट. आता इथं आलोय. कस्टमरचं वेटिंग ते मोबाईलचं आपण केलं त्यामुळे शॉर्ट वन होतोय. आता कस्टमर येतात बघा. हेच कस्टमर आहेत. पिंपळे सौदागरला सोडायचे. ठीक आहे, राईड कम्प्लीट झाल्यानंतर बोलतो. एअरपोर्ट पासून घेऊन आलो आपण. ही राईड सोडली, कस्टमरला सोडलं. उबेरने जास्त पैसे घेतले मला असं वाटतं. 430 रुपये कस्टमरचं बिल आपल्याला दिलेत. 250 रुपये, 265 रुपयेच आपल्याला शो केले होते. म्हणजे त्यासाठी त्यांची स्ट्राईक करणं गरजेचीच आहे. पण ठीक आहे, आपल्याला नॉर्मल रेट भेटलाय. नॉर्मल आपण जेव्हा ट्रिपला नेतो पण कस्टमरकडनं जास्त घेतले. तेच आता इथनं बघूया. इथनं एक स्वारगेट येत होती 200 रुपये, 217 रुपये. तसं नकोय, थोडंसं वाढून पाहिजे ना आता इथनं. तर ठीक आहे, जो व्यवस्थित राईड येईपर्यंत आपण वेट करूया. पिंपळे सौदागरला थांबलो आपण एक 10-15 मिनिटं. राईड एक आली होती स्वारगेटची, पण रेट काय दाखवला नाही व्यवस्थित. आणि नंतर आपण सिद्धिविनायक वडापाव तिथं जे आहे तिथं थांबलो. तर रेट काय म्हणजे येईनच 10-15 मिनिटं. मग आपलं तिथं एक स्टेशनरी शॉप ओपन होतं. फेविक्विक घ्यायचं होतं आपल्याला. काल आपण ते मोबाईल होल्डरचं थोडं निघलो होतं, तर ते घेतलं, लावलं तिथे. तरी वेट केला तरी काय नाही. तर नंतर मग आपल्याला एक 10 मिनिटानंतर रेल्वे स्टेशन पडली. 201 रुपये काहीतरी दाखवलं. घेतली मी. म्हणलं इथं थांबण्यापेक्षा आपण निघूया. 16 किलोमीटर होते. तर कस्टमरला सोडले आपण आता. आणि कस्टमरचं बिल झालंय 221. आपल्याला दिलेत 190. तर अशा प्रकारे आपल्या 4 राईड कम्प्लीट झाल्यात आणि आपलं अर्निंग झालंय 823 रुपयाचं. गाडी चालली 70 किलोमीटर. जास्त होते पण ठीक आहे, बसून राहण्यापेक्षा. आणि आता आलो स्टेशनला तर 25 कॅब आहेत पुढं. आणि थोडंसं वेट करायला लागल. बघू, हरकत नाही. किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड पडायला बघूया. बराच वेळ वेट केला आपण. जवळपास अर्धा तास गेला आपला इथं. आता एक राईड आली आहे ओलाकडनं. हिंजवडी 20 किलोमीटर, 19 का 20 किलोमीटर दाखवले, पण 350 दाखवले. त्यामुळे आपण ती घेतली आहे. कस्टमरचा कॉल पण आला. त्याला म्हणलं मी, त्यांना म्हटलं मी इथं थांबले आउटगेटच्या इथंच. ते बोलले मी येतो. ठीक आहे, आपला वेळ वाचेल, कारण इथं परत फिरून जायचं म्हणल्यावर 10-15 मिनिटं त्याच जाणार. गर्दीत परत अडकण्यापेक्षा येतो बोलले कस्टमर बाहेर. म्हणजे डायरेक्ट इथनं आपल्याला बाहेर निघता येईल. म्हणजे 10 मिनिटं वाचले या राईडला. तरी 40-50 मिनिट, समजा 1 तासच आपलं जाणार आहे या राईडसाठी. हरकत नाही, बसून राहण्यापेक्षा कधी पण ही राईड परवडेल आपल्याला. आपण आलोय ब्लू रिच हिंजवडी. ओलाकडनं राईड भेटली होती आपल्याला, तीच. कस्टमरला सोडले. 363 बिल झाले. 353 आपल्याला दिलेत. आणि आता इथनं आपण बघूया इथनं कोण होतं. बरंच आतमध्ये आहे आपण आता. एक तर मागून रस्ता आहे, पण इथनं राईड पडायला पाहिजे. रॅपिडो पण चालू करू. हिंजवडी फेज 2 पण नाही, फेज 1 ब्लू रिच. तिथनं आपल्याला राईड भेटे. आपण आधीच्या कस्टमरला सोडलं, तिथनं येत होतो. बऱ्याच राईड येत होत्या, पण मला व्यवस्थित राईड पाहिजे होती. सो आपण वेट केला, थोडंसं येत राहिलो पुढं. तर एक राईड आपल्याला सारखी वाजत होती, इयॉन खराडीची, इयॉन पार्क. तर आपण इथं बरेच दिवस झाले आलो नाही, पण इकडे गर्दीमुळे यायची इच्छा नाही. पण मला फेअर दाखवला 31 किलोमीटरचे 423 रुपये. म्हणलं ठीक आहे, वरचे 23 जरी गेले तरी 400 आपल्याला भेटतील. 12-13 रुपयाचा हिशोब बसत होता. सो आपण ऍक्सेप्ट केली. आणि 1 तास 10 मिनिटं काहीतरी आपल्याला लागले. 9:55 मिनिटं झालेत. गाडी चालली 128.8. आणि कस्टमरचं बिल बघा, 580 रुपये कस्टमरकडनं घेतलेत आणि आपल्याला 414 रुपये दिलेत. तर 1242 रुपये आपलं उबेर झाले. आणि 350, 353 का 54 आपलं ओला झाले. तर 1596 रुपये आपले टोटल झालेली आहे. तर आता इथनं बघूया राईड आपल्याला कुठं पडते. खराडीला आपण थांबलो आणि इथून म्हणलं नाश्ता करावं. तिथं सर्कलला आहे एक जण इडलीवाले, पण तिथं गाडी लावण्यावर पार्किंग पण भेटली आपल्याला. पण आपल्याला रॅपिडोकडनं 8 किलोमीटरची राईड पडली एअरपोर्ट. आणि तिथंच होतं 200 मीटर फक्त. कस्टमर मी जिथं थांबलो तिथनं 200 मीटर फक्त. तर म्हणलं नाश्ता काय नंतर करता येईल, ठीक आहे. पण आपल्याला राईड पडली 150 रुपयाची, घ्यायची करून पटकन. नसे परत इथनं जायला परत खराडीला गर्दी लागते, ट्रॅफिक लागते. सो 150 तर 150, 7-8 किलोमीटरचे 150, 18 रुपये प्रमाणे. वेळ लागला तर ते ऍड होतं त्यामध्ये, पण ठीक आहे, तेवढं तर भेटणार आपल्याला 150.
तर 1600 रुपयाचं काम झाले. कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. बघूया आता वेळ किती लागतोय. खराडीला फक्त तिथं एक वेळ लागेल ट्रॅफिक फक्त, बाकी तर काही इश्यू येणार नाही, सरळ सरळच असतंय. ठीक आहे, चालू आहे फ्लो मध्ये. फक्त आता इकडं आलं काय गर्दीमध्ये मला नको वाटतं, तरी पण आपण थांबलोय. आलोय आता, ट्रिप घेऊन आलोय व्यवस्थित. तर बघूया वेळ किती लागते. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडलंय आणि 153 कस्टमरचं बिल. रॅपिडो आता फ्लाईट नाही येत, त्यामुळे 21च कॅब दिसल्या आणि आपलं टोटल अर्निंग झालं 1749. आता इथं फ्रेश होऊ आणि बघूया पुढे जावं लागेल विश्रांतवाडी साईडला, कारण इथं तर ट्रिप नाही पडणार आणि भूक पण लागली आहे. ठीक आहे, बघूया कुठं जातोय. आपण एअरपोर्ट पासून पुढे निघलो होतो. आपल्याला एक छोटी राईड आली, 600 मीटर पिकअप आणि 2 किलोमीटर ड्रॉप, 119. तर कस्टमरच्या लोकेशनला आलोय, तर कस्टमर रिक्षा करून गेले, काहीतरी इमर्जन्सी असं सांगितलंय. पण त्यांना म्हटलं ही राईड तुम्ही कॅन्सल करा, करतो बोललेत, पण अजून काही कॅन्सल केली नाही. मी आपले 5 मिनिटं होऊ देणार आणि बघूया आपल्याला याची कॅन्सलेशनचे पैसे भेटतात का, कारण 600 मीटर डिस्टन्स होतं. तर ठीक आहे, असा पण एक एक्सपिरियन्स. तर आता इथनं बघूया, उबेर चालू केले, बाकीचे पण चालू केलेत. बघूया कुठं राईड भेटते आता आपल्याला, का आपला वेळ गेला आता 10-15 मिनिटाचा. उबेर कडनं छोटीशी राईड 3 किलोमीटरची, 1.5 किलोमीटर पिकअप, 110 रुपये आपल्याला दिलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. तर 1860 आपलं अर्निंग झाले. आपण आणखी बघतोय 2 राईड आपल्याला छोट्या जर केल्या आपण उबेरच्या, तर 190 रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटेल मला 8 राईड पूर्णच्या. 6 राईड आपल्या झाल्यात. तर अशाच छोट्या राईड जर भेटल्या, इथंच भेटणार ते पण राईड जर भेटल्या ह्या, तर अशा प्रकारच्या, कारण हे विमाननगर एअरपोर्ट अशाच आजूबाजूच्या इथंच भेटतात. तर परत मला तिकडे जावं लागेल, कारण आता फ्लाईट नाही येत. ठीक आहे, हरकत नाही, बघूया. एअरपोर्टच्या इथनं जवळपास आपल्याला राईड पडली, 8 किलोमीटर दाखवले आणि 142 काहीतरी दाखवलं, मला 144 काहीतरी दाखवलं. तर आपण घेतली आणि आगरकर नगर दाखवलं, म्हणजे स्टेशनच्या, मला वाटलं स्टेशनच्या इथंच येते. ही इथं सेंट्रल बिल्डिंग आहे, काहीतरी ऑफिस आहे सगळे सरकारी. तर आता तिथं आहोत आपण. आता इथनं आपल्याला स्टेशनला जायचे, तर इथनं आता वळून परत स्टेशनला जाऊ आणि एक राईड आपली पूर्ण करू, म्हणजे आपल्याला 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह मिळेल. आणि आत्ताच्या राईडचे कस्टमरचं बिल 142 आपल्याला दिलेत. तर ठीक आहे, एक राईड कम्प्लीट करू आपण आणि टार्गेट आपलं पूर्ण करू. आता बहुतेक आपलं 2000चं काम झालं, 2001 रुपयाचं. 11:15 झालेत, गाडी चालली 158. आता इथनं वळून आपण स्टेशन आणि मग पुढं बघू कुठं जातो. एक राईड आपण करणार आणखी उबेरची. स्टेशन पासून आपल्याला छोटीशी राईड मिळेल, जशी आपल्याला हवी होती तशी, फक्त 2.5 किलोमीटरची भेटली. 110 रुपये पेमेंट. आता 110 ऑनलाईन पेमेंट होतं डिजिटल. तर आणि 190 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह पण मिळाला आहे. तर 1795 रुपये आपलं उबेरमध्ये झाले विथ इन्सेंटिव्ह 190 रुपीज. आणि 153 आपलं रॅपिडो आणि 353 आपलं उबेर ओला. तर टोटल आपलं 2301 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली 162, टाइम झालाय 12:11. 4 गाड्या CNG आहे, 2 गाड्या पेट्रोल. तर आता इथनं बघू आपण स्टेशन साईडला जाऊ किंवा घरच्या साईडला हळूहळू निघूया. भेटली राईड तर कंटिन्यू. आज नाश्ता पण नाही, काय नाही, कंटिन्यू काम चालू आहे. टार्गेटच आपण ठेवलं होतं की बरेच आपण काम, म्हणजे सकाळी निघायचो पण सकाळी म्हणावं तसे ट्रिप नव्हत्या पडत आपल्याला. तर आज आपण एवढ्यात थोडंसं आणखी लवकर निघतोय, 4:15ला. तर आपल्याला सकाळच्या मॉर्निंगच्या ट्रेनच्या किंवा एअरपोर्टच्या अशा ट्रिप भेटतात येत. त्याच्यामुळे आपलं कंटिन्यू काम होते. आज उबेरमध्ये पण जिथं आपल्याला रेट परवडलाय त्याच ट्रिप आपण घेतलेल्या आहेत. आज आपण उबेरमध्ये जास्त काम केलंय, कारण आपल्याला रेट परवडत होते आणि आपल्याला इन्सेंटिव्ह पण घ्यायचा होता. सो आपण जर डोक्यात आणलं तर आपण काम करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे. जे मी आज केलंय बघा तुम्ही, 8 तासामध्ये आज परत 2300. काल आपण 2700 रुपयाचं काम केलं विदाऊट इन्सेंटिव्ह. पण काल आपल्याला ओलाचे ट्रिप चांगल्या भेटल्या, आज आपल्याला ओलाची ट्रिप एकच भेटली. असं असतं. तर मी नेहमी सांगत असतो, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. तर आता इथनं ट्रिप भेटली तर मी करतो अपडेट, नाही तर मग भेटूया उद्या.